नमस्कार. मालवण नगर परिषद निवडणुका, सार्वत्रिक निवडणुका 2025 आणि या पार्श्वभूमीवर आता दुग्ध शर्करा वेलची असा ट्रिपल योग आहे. दुग्ध शर्करा योग येतोच, पण दुग्ध शर्करा वेलची योगाचं कारण आहे की इथे तिन्ही जे आता राजकीय समीकरणातील अटीतटीचे मानले जाणारे तीनही प्रमुख घटक आत्ता आपल्यासोबत आहेत. आणि अगदी निवडणुकीला परवा म्हणजे मोजून बरोबर एक दीड दिवस राहिलेला आहे. आणि अशा वेळी हे तीनही घटक आणि आपण बघतो की आज त्यांना आपण त्यांच्या निवडणुकांच्या ज्या काही घोषणा असतील, त्यांचे जी काही घोषणापत्र असतील त्याची आता सर्वांना माहिती झालेलीच आहे. आपल्यासोबत आहेत जर शिवसेनेचा विचार केला तर महेश कांदळगावकर साहेब, की जे शिवसेना जिल्हा संघटक आहेत आणि माजी नगराध्यक्ष आहेत मालवणचे. तसेच मालवणचे माजी नगरसेवक, माजी बांधकाम सभापती मंदार केणीसुद्धा आहे, जे भाजपाचं प्रतिनिधित्व इथे करतात असं आपण म्हणू शकतो. आणि तसंच ज्येष्ठ समाजसेवीसुद्धा आणि नगरसेवक, माजी नगरसेवक म्हणून काम केलेले आणि विविध घटकांशी गेले 30-40 वर्ष सक्रियपणे जोडलेले नितीन वाळके साहेब, जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं प्रतिनिधित्व करत आहेत. अशात आपण त्यांना एक एकच प्रश्न विचारणार आहोत. आपण त्यांना जास्ती प्रश्न विचारणार नाही आहोत. मी प्रथम सुरुवात करतो आहे माजी नगराध्यक्ष, कारण त्यांची इनिंग तिथून संपलेली होती. हे एक प्रकारे इनिंग संपले आणि नंतर आता पुढे हे सगळं सुरू होतं आहे. पुन्हा तेही स्वतः त्या प्रक्रियेत नाही आहेत, पण ते त्या निवडणूक स्वतः लढवत नाहीत, पण प्रक्रियेत आहेत. साहेब, आता निवडणूक अगदी पर्वावर आली आहे. त्याच्याबरोबर जनतेचा तुम्ही ऐकलेला आवाज काय आहे तो तुम्ही जरूर सांगावा. इलेक्शनबद्दल म्हणजे कोण निवडून येणार, कोण नाही नाही, तुम्हाला तुमच्या पक्षाने जो तुम्हाला जाणवतो की हा आवाज आहे तो आम्हाला ऐकू आला, तो जनतेचा आवाज निलेश साहेबांच्या बाजूने आहे. कारण निलेश साहेबांनी मागच्या वर्षभरात जी कामं केली आहे ती जनतेपर्यंत पोहोचवलेली आहेत. आतापर्यंत विधिमंडळामध्ये तुम्ही बघितलं असेल की त्यांनी जे जे प्रश्न मच्छीमारांचे मांडले किंवा जे जे विधिमंडळामधले प्रश्न मांडले आहेत ते त्यांनी असं म्हटलं नाही की समोरची सत्ता ही आपल्या पक्षाची आहे. त्यांनी आपल्या सत्तेच्या मुख्यमंत्र्यांना पण काही प्रश्न केले. म्हणजे अशा प्रकारचं मला वाटतं राणेसाहेबांनंतर एक नेतृत्व विधिमंडळात गेलं असं मला आमच्याकडून वाटतं आहे. त्याच्यामुळे जनतेला माहिती आहे ना कोण विकास करू शकतो. आणि त्यांनी तर आता पूर्ण विजन जे मालवणला दाखवले आहे ते तुम्ही त्या दिवशी बघितलं असेल. त्याच्यात तर 4 वर्षानंतर मालवणचं पूर्ण कायापालट होणार. लोक विकासावर आहेत, लक्षात ठेवा. आणि हे लोकल इलेक्शन आहे, या इलेक्शनला लोक व्यक्ती बघून निवडून देणार, पण जे न्यूट्रल लोक असतात ते विकासावर चर्चा करतात, मालवणचं काय होऊ शकतं. त्याच्यामुळे लोकांचं भावना ही निलेश राणेसाहेबांच्या बाजूने आहे. धन्यवाद साहेब, आपण वेळ दिला. सगळेच नेते गडबडीत, सध्या पदाधिकारी गडबडीत आहेत. आता आपण माजी बांधकाम सभापती आणि भाजपाचं आता बहुतेक प्रक्रियेत असणारे मंदार केणी यांच्याशी. साहेब, आता जो प्रश्न आहे की तुम्हाला ऐकू येणारा जनतेचा आवाज काय? नाही, जनतेचा आवाज विकासाचा आहे. जनता ज्या ठिकाणी सत्तास्थान आहे, ज्या सत्तेच्या माध्यमातून मालवण शहराचा विकास होऊ शकतो, या विकासाच्या बाजूने जनता आहे. जनता ही सुज्ञ आहे. जनतेला माहिती आहे की या मालवण शहरात आज आम्ही 15 वर्ष नगरसेवक आहोत. आम्ही आमच्या वार्डात जे जे काम केलं आहे ते लोक बघत आहेत ना. त्याचा इम्पॅक्ट इतर 17 वार्डात होईल. आज आपले जे मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, आज त्यांच्याकडे बंदर खातं आहे. आज ते या मालवण शहराला पैसे देऊ शकतात. आज महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. आणि या मालवण शहराला तुम्हाला सांगतो की वेंगुर्ला शहर जे आहे, जे BJPकडे 5 वर्ष सत्ता होती, आणि वेंगुर्ला शहर ज्या पद्धतीने त्या ठिकाणी काम झालं वेंगुर्ला नगरपालिकेत, त्या पद्धतीने भविष्यात मालवण नगरपालिकेतही चांगलं काम सन्मान्य पालकमंत्री असतील, सन्मान्य प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, नारायण राणे साहेब असतील, यांच्या माध्यमातून या ठिकाणी होईल. धन्यवाद, आपण वेळ दिलात. आता आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाशी जे संबंधित आहेत आणि या निवडणूक प्रक्रियेशी अनेक वर्ष मालवणच्या निवडणुका ज्यांनी पाहिल्या आहेत असे माजी नगरसेवक नितीन वाळके साहेब. नितीन वाळके साहेब, आता तोच प्रश्न आहे की जनतेचा आवाज तुम्हाला काय ऐकू येतो आहे? जनतेचा आवाज मला ऐकू येण्यापेक्षाही आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जनतेलाच ऐकू येतो आहे. ज्या पद्धतीनं दोघांमध्ये लागलेली आहे, जुंपलेली आहे, त्या खणखणाटामध्ये कुठंतरी जनतेचा आवाज जो दबला जात होता त्याला उभारी देण्याचं काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमदार वैभव नाईकांच्या नेतृत्वाखाली आम्ही करत आहोत. आणि त्या आवाजाला साथ देण्याचा, प्रतिसाद देण्याचा निर्णय हा मालवणच्या जनतेने घेतलेला आहे, हे आम्हाला स्पष्ट जाणवतं आहे. धन्यवाद. अगदी निवडणुकीच्या क्रंच वेळी आपल्या सर्वांच्या ज्या काही मतं जाणून घ्यायचं राहिलेलं होतं तो क्रंच वेळी सर्वांची मिळाली. मालवणची निवडणूक दुग्ध शर्करा वेलची योग असं म्हणलं आहे. आता हे सगळं वेगवेगळं आहे, ते एकत्र होऊन पुन्हा लवकर काय त्याचा निकाल लागेल आणि तो हे कसा असेल ते आता लवकरच स्पष्ट होईल.
आता आपण मालवण एस टी स्टँडवरून या तिन्ही मान्यवर जे होते आणि त्यांच्यासोबतचे सगळे होते त्यांचे आम्ही खरंच आभारी आहोत. सुयोग पंडित, आपले सिंधुनगरी न्यूज, मालवण.